नमस्कार कन्या राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. कारण 22 जुलै बुधवारचा हा दिवस तुमच्यासाठी एक असा संकेत घेऊन आलेला आहे, ज्याची तुम्ही कदाचित गेल्या काही दिवसापासून वाट पाहत आहात. तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट अशी आहे का, ज्याबद्दल तुम्हाला पूर्ण सत्य अजूनही माहीत नाही? एखादी व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवत आहे असं तुम्हाला जाणवत आहे का? एखाद्या कामाचा निर्णय लांबला आहे, एखादा फोनचा मेसेज किंवा महत्त्वाची बातमी तुम्ही वाट पाहत आहात का? जर ह्या प्रश्नापैकी एखाद्या प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी विशेष असू शकतो. कारण आजच्या ऊर्जेनुसार एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ज्या गोष्टीबद्दल तुम्ही आतापर्यंत फक्त अंदाज लावला होता, त्या गोष्टीच्या संबंधित एखादा संकेत किंवा बातमी तुमच्या कानावर पडू शकते. आणि ही बातमी कदाचित थेट तुम्हाला सांगितली जाणार नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याहून तुम्हाला काहीतरी समजेल, कदाचित एखादा फोन येईल, कदाचित अचानक एखादा मेसेज येईल किंवा एखाद्या व्यक्तीची भेट होईल आणि त्या भेटीतून तुमच्या मनात एक दिवसापासून आलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास सुरू होईल. म्हणून कन्या राशीच्या मंडळींनो, आज तुम्ही लहान सहान संकेताकडे दुर्लक्ष करू नका. कारण कधी कधी मोठं सत्य एका मोठ्या घटनेतून समोर येत नाही, ते एखाद्या छोट्याशा वाक्यातून समोर येतं, एखादा फोन कॉलमधून समोर येतं, एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील बदललेल्या भावनेतून समोर येतं. आणि म्हणूनच आजचा दिवस तुमच्यासाठी निरीक्षण करण्याचा दिवस आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जे काही समोर येईल ते लगेच खरं म्हणून प्रतिक्रिया देऊ नका. पहिल्यांदा शांतपणे ऐका, समजून घ्या, विचार करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. कारण कन्या राशीच्या लोकांना एक मोठी ताकद म्हणजे तुमची बुद्धिमत्ता आणि निरीक्षण शक्ती. हो मंडळी, तुमची बुद्धिमत्ता आणि निरीक्षण शक्ती. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतात तेव्हा कदाचित तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येतो, पण जेव्हा तुम्हाला काहीतरी चुकीचं जाणवतं तेव्हा तुमचं मन तुम्हाला संकेत देऊ लागतं. गेल्या काही दिवसापासून जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल शंका निर्माण झाली असेल, तर आज त्या व्यक्तीशी संबंधित काहीतरी माहिती समोर आणण्याची शक्यता आहे. राशी भविष्याच्या संकेतामध्ये दिसतं आहे की ही माहिती समोर आल्यानंतर तुम्ही मनात म्हणू शकता, मला कधीपासून काहीतरी वेगळं जाणवत आहे. मात्र आजचा सर्वात मोठा संदेश हा आहे, घाबरू नका. कारण प्रत्येक सत्य वाईटच नसतं. काही सत्य आपल्याला दुःख देतात, पण काही सत्य आपल्याला चुकीच्या व्यक्तीपासून वाचवतात. काही सत्य आपल्याला चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवतात आणि काही सत्य आपल्याला आयुष्यात एक नवीन दिशा देतात. म्हणून तर आज लपलेली गोष्ट तुमच्या समोर आली तर त्याकडे फक्त दुःखाच्या नजरेने पाहू नका. कदाचित तो तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्यायाचा आरंभ असेल. आणि कन्या राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं नक्की लिहा. कारण श्रद्धा ही मनाला शक्ती देते. आता पुढे जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे आपण पाहणार आहोत ती लपलेली गोष्ट कोणत्या क्षेत्राच्या संबंधित असू शकते. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये काय संकेत आहे, कुटुंबातील कोणती गोष्ट समोर येऊ शकते, पैशाच्या संबंधित कोणती बातमी मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचं, आज तुम्ही कोणती चूक अजिबात करू नये. चला तर मंडळी, आपण पुढील भागात सविस्तर पाहू. लपलेलं सत्य नेमकं कोणतं? अचानक मिळणारी बातमीचा मोठा संकेत. कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण आपल्या आजच्या राशी भविष्याच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळणार आहोत. कारण आजचा दिवस तुमच्यासाठी फक्त एक साधा दिवस नाही. आजच्या दिवसामध्ये अशी काही ऊर्जा दिसत आहे जी तुम्हाला एखाद्या लपलेल्या गोष्टीचा संकेत देऊ शकतो. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला मनामध्ये एखादा प्रश्न सतत फिरत आहे का? एखादी व्यक्ती तुमच्याशी पूर्वीसारखी बोलत नाही का? तुम्ही एखाद्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवला, पण अचानक त्या व्यक्तीच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवला का? किंवा एखाद्या कामाबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नाही. जर असं काही तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. कारण आज तुम्हाला एखादी थेट सांगितलेली गोष्ट, पण एखाद्या छोट्या संकेतामधून तुम्हाला मोठ्या सत्याची जाणीव होऊ शकते. समाजात एखादी व्यक्ती तुमच्यापासून एखादी गोष्ट लपवत आहे. ही व्यक्ती तुम्हाला फोनवर काहीतरी वेगळं सांगते, पण नंतर तिच्या बोलण्यातून एकदा छोटासा विरोध तुमच्या लक्षात येतो किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला अचानक काही माहिती मिळते आणि मग तुमच्या मनात विचार येतो, अरे
म्हणजे माझ्या मनाला जे काही दिवसापासून जाणवत आहे त्यामध्ये खरं काहीतरी सत्य होतं का? कन्या राशीच्या मंडळींनो, एक खासियत आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहता. समोरची व्यक्ती काय बोलते यापेक्षा तो कसा बोलतो, त्याच्या बोलण्यात काय बदल झाला आहे, हे त्याच्या वागण्यात फरक आहे, हे तुम्ही पटकन ओळखता. कदाचित म्हणूनच गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल काहीतरी वेगळं जाणवत असेल, पण तुम्ही शांत राहिला तर, तुम्हाला कोणतेही काही विचारलं नाही तर तुम्ही फक्त परिस्थिती पाहत राहाल. आणि आता 22 जुलैच्या या दिवसामागे तुम्हाला त्या परिस्थिती संबंधित एखादी महत्त्वाची बातमी किंवा संकेत मिळू शकतो. आता ही बातमी नेमकी कशाच्या संबंधित असू शकते? कन्या राशीच्या लोकांसाठी ही बातमी नातेसंबंधामध्ये असू शकते. एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली आहे ती अचानक तुमच्याशी संपर्क करू शकते किंवा काही जणांना एखाद्या व्यक्तीची मनातील भावना समजू शकतात, तर काही लोकांना एखाद्या नात्यातील गैरसमज दूर होण्याचा मार्ग सापडू शकतो. पण काही लोकांसाठी या बातमीचा अर्थ वेगळा असू शकतो. तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अशी माहिती समजू शकते जी आतापर्यंत तुमच्यापासून लपवलेली गेली होती आणि ही माहिती ऐकल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला धक्का बसू शकतो. तुम्हाला काही क्षणासाठी असं वाटू शकतं, हे माझ्यापासून लपवण्यासाठी गरज काय होतं? पण कन्या राशीच्या मंडळींनो, त्या क्षणी तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कारण पहिल्या क्षणी समोर आलेली माहिती म्हणजे पूर्ण सत्य असेल असं नाही, हे लक्षात ठेवा. जर एखादी गोष्ट तुमच्या कानावर पडली तर लगेच निष्कर्ष काढू नका. त्या माहितीची खात्री करा, समोरच्याच व्यक्तीचं म्हणणं ऐका आणि मग निर्णय घ्या. कारण आजचा दिवस तुमच्यासाठी सत्य समजून घेण्याचा आहे, कोणावर आरोप करण्याचा नाही. कन्या राशीच्या काही लोकांना आज एखादा फोन कॉलमध्ये महत्त्वाची माहिती मिळू शकते. काही लोकांना अचानक मेसेज येऊ शकतो, तर काही लोकांना एखाद्या व्यक्तीची भेट होऊ शकते आणि या भेटीत अगदी सोप्या गप्पामध्ये अशी एक गोष्ट समोर येऊ शकते जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला काही विचारलं नाही, पण समोरची व्यक्ती स्वतःहून काहीतरी बोलून जाईल आणि तुम्हाला मनात म्हणेल, हे तर माझं जाणून घ्यायचं होतं. म्हणून आज तुमच्या आसपास घडणाऱ्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या. एखादी व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क करेल, एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येते का, एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येतो का, किंवा एखादे काम जे अनेक दिवसापासून थांबलं होतं त्याच्याबद्दल अचानक हालचाल सुरू होते का? जर असं काही घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत देऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कन्या राशीच्या ज्या लोकांना गेल्या काही काळात असं वाटत होतं की माझ्यासोबत असं का होतं, त्यांच्यासाठी आजचा दिवस मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. कारण काही वेळा आपण ज्या गोष्टी संकट समजतो ती गोष्ट नंतर आपल्यासाठी संधी बनते. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर जाईल, पण त्यावेळी तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्तीसाठी जागा तयार होईल. कदाचित एखादं काम थांबलेलं असेल, पण त्यावेळी थांबलेली संधी तुमच्या समोर येईल. कदाचित एखादं सुख दुःख तुमच्या समोर येईल. म्हणून आज अनपेक्षित बातमी तुमच्या कानावर पडली तर घाबरू नका. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा, कारण सत्य समोर येणं म्हणजे नेहमी वाईट नसणं. काही वेळा सत्य समोर येतं आपल्याला मुक्त करण्यासाठी, काही वेळा सत्य समोर येतं आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी, काही वेळा सत्य समोर येतं आपल्याला आयुष्यातील चुकीची व्यक्ती ओळखण्यासाठी. कन्या राशीच्या मंडळींनो, आज तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमच्या मनाला जे जाणवत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका, पण फक्त संशयावर निर्णय घेऊ नका. तुमची बुद्धी आणि तुमच्या निरीक्षणाचा याचा अर्थ वापर. आणि जर आज एखादी व्यक्ती तुमच्याशी अचानक संपर्क साधते, एखादा जुना विषय पुन्हा समोर येतो किंवा एखादी अनपेक्षित बातमी तुमच्या कानावर पडते, तर शांतपणे परिस्थिती समजून घ्या. कारण आजची ही बातमी तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या बदलाची सुरुवात होऊ शकते. आणि या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ही लपलेली गोष्ट प्रेमाच्या नात्याच्या संबंधित आहे का, तुमच्या मनात असलेली ती व्यक्ती पुन्हा संपर्कात येणार आहे का, आणि सर्वात मोठा प्रश्न, ज्याने तुमच्यापासून काही लपवलं आहे त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येणार आहे का. कन्या राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण या विषयाकडे येत आहोत जी तुमच्या मनात अगदी जवळचा आजचा दिवस, जो संकेत अनेक कन्या राशीच्या लोकांना प्रेमाशी, मैत्रीशी किंवा एखाद्या खास व्यक्तीशी जोडलेला असू शकतो. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात एक व्यक्ती वारंवार येते का, तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत नाही पण मनात तिचा विचार येतो का, किंवा एखादी व्यक्ती तुमच्याशी पूर्वीसारखी वागत आहे का, पण त्यामागचं कारण तुम्हाला समजत नाही. कदाचित तुम्ही त्या व्यक्तीला अनेक वेळा विचारण्याचा प्रयत्न केला असेल नेमकं काय झालं आहे,
पण समोरच्या व्यक्तीने स्पष्ट उत्तर दिलं. कधी बोलणं होतं, कधी अचानक शांतता आणि जवळीक जाणवते. तेव्हा एखादी भिंतीसारखा दुरावा जाणवतो आणि त्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, शेवटी या व्यक्तीच्या मनात खरं काय आहे? कन्या राशीच्या मंडळींनो, आजच्या दिवसाचा संकेत, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याच्या दिशेने काहीतरी हालचाल होऊ शकते. कदाचित ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल, कदाचित अचानक एखादा मेसेज येईल किंवा एखाद्या जुन्या आठवणीच्या संबंधित गोष्ट तुमच्या समोर येईल. काही कन्या राशीच्या लोकांना अशी शक्यता आहे ज्या व्यक्तीने तुमच्यापासून काहीतरी लपवलं होतं त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला एखादी तिसरी व्यक्तीकडून समजू शकते आणि मग तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. मला आधी काय सांगितलं नाही, माझ्यापासून ही गोष्ट लपवली, माझ्यावर विश्वास नव्हता का? पण इथे तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण आता तुम्हाला जी माहिती मिळेल ती ऐकून तुम्हाला लगेच नातं तोडण्याचा किंवा कोणावर विश्वास ठेवण्याचा निर्णय होऊ शकतो. संपूर्ण सत्य समोर येतं, कारण एखाद्या गोष्टीची फक्त एक बाजू ऐकली की तर गैरसमज होण्याची शक्यता असते. कन्या राशीच्या मंडळींनो, आजचा दिवस सत्य आणि गैरसमज यातील फरक ओळखण्याचा आहे. तुम्ही तुमच्या मनात एका तुमची बुद्धीचा वापरही करा. आता कन्या राशीच्या लोकांसाठी आणखीन एक संकेत आहे. तुमच्या आयुष्यातील एखादी व्यक्ती अशी असू शकते जी तुमच्यावर रागवलेली आहे. कदाचित तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, कदाचित तुम्ही दोघींनी एकमेकाशी बोलणं बंद केलं आहे, पण मनातून हे नातं अजूनही पूर्णपणे संपलेलं नाही. अशा परिस्थितीत आज किंवा पुढील काही काळात पुन्हा सावधगिरीचं दार उघडू शकतं. एखादा छोटा मेसेज, एखादा साधा फोन किंवा एखादा व्यक्तीमार्फत तुमच्यापर्यंत एखादा निरोप. आणि जर असं घडतं तर ते तुम्हाला लगेच जुन्या गोष्टी उकरून काढू नका. समोरच्या व्यक्तीला बोलून घ्या, तिच्या मनात काय आहे ते समजून घ्या, कारण कधी कधी आपण ज्या व्यक्तीला चुकीचे समजतो तिच्याबद्दल खरं म्हणतो नंतर समजतं. पण काही कन्या राशीच्या लोकांसाठी चित्र थोडं वेगळं असू शकतं. काही जणांना एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समजण्यासाठी शक्यता वाटते. तुम्ही तुमच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्या व्यक्तीच्या एखाद्या कृतीमुळे तुम्हाला धक्का बसू शकतो. कदाचित तुम्हाला जाणवेल की मी या व्यक्तीला जितकं जवळ समजलं होतं तितकं ही व्यक्ती माझ्या जवळची नव्हती. ही जाणीव थोडी दुःखात असू शकते, पण लक्षात ठेवा कन्या राशीच्या मंडळींनो, सत्य उशिरा समोर आलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं असतं, कारण खोट्या नात्याहून आनंद असल्याचा अभिनय करण्यापेक्षा सत्य समजून घेऊन स्वतःसाठी योग्य मार्ग निवड कधी पण चांगलं. आज जर एखाद्या व्यक्तीचं खरं रूप तुमच्या समोर आलं तर स्वतःला द्वेष देऊ नका. मी त्यावर विश्वास का ठेवला असा विचार करून स्वतःला त्रास देऊ नका, कारण विश्वास ठेवलं की तुमची कमजोरी नाही, तुमच्या मनापासून नातं जपलं तुमची चांगुलपणा. चूक त्या व्यक्तीची असते जिथं तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जातो. आणि आजचा दिवस तुम्हाला हे समजावून सांगतं की आयुष्यात कोण खरं आणि कोण खोटं फक्त परिस्थितीनुसार तुमच्या सोबत आहे. कन्या राशीच्या मंडळींना आज एखादी जुन्या प्रेमसंबंधाबद्दल बातमी मिळू शकते. एखादी व्यक्ती जी आयुष्यात निघून गेली तिच्याशी अचानक काहीतरी समजू शकतं. कदाचित तुम्हाला कळेल की ती व्यक्ती सध्या काय करत आहे. कदाचित एखादा मित्राकडून तिच्याबद्दल काही माहिती. पण काही बाबत इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जुनी व्यक्ती परत आली म्हणजे जुनी समस्या परत येईल असं नाही. तुम्ही बदलला आहात, तुमचे अनुभव बदलले आहेत, तुमचा विचार बदललेला आहे. एखाद्या कामाच्या निमित्ताने भेटलेली व्यक्ती पुढे तुमच्या आयुष्यात महत्त्वाची ठरू शकते. पहिल्या भेटीत किंवा पहिल्या संवादात कोणावर पूर्ण विश्वास ठेवू नका. व्यक्तीच्या शब्दापेक्षा तिच्या कृतीकडे लक्ष द्या. काही जणांच्या प्रेमात सकारात्मक बातमी मिळू शकते, काही जणांना गैरसमज दूर होऊ शकतो, काही जणांना जुन्या व्यक्तीकडून संपर्क येऊ शकतो. कारण आयुष्यात प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही लोक येतात, काही शिकवतात आणि निघून जातात, पण शेवटी तुमच्या सोबत राहतात तेच लोक जे तुमच्या चांगलं वाईट दोन्ही काळात तुमचा हात सोडत नाही. कन्या राशीच्या मंडळींनो, आज जर तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं तर त्यामागे काहीतरी कारण असू शकतं, पण त्या व्यक्तीबद्दल लगेच निर्णय घेऊ नका. येणारा एक फोन, ऐकणारा एक मेसेज, एखादी बातमी किंवा एखादी छोटी भेट तुमच्या मनात अनेक प्रश्नाचं उत्तर देण्याची सुरुवात करू शकते. जे लपलेलं आहे ते योग्य वेळी समोर येईल, पण त्या सातत्याला समोर जाणे इतकी शक्ती माझ्यात आहे ही भावना मनात ठेवा. कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तुमची नोकरी, व्यवसाय, पैसा आणि आर्थिक परिस्थिती संबंधित एक महत्त्वाचा संकेत. अनेक दिवसापासून थांबलेलं काम अचानक सुरू होणार का? एखादा अडकलेला पैसा मिळणार का? आणि कोणत्या दिशेने तुमच्यासाठी नवीन संधीचा दरवाजा उघडू शकतो हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा.
तर मंडळी, आता आपण येत आहोत पैसा, नोकरी आणि व्यवसाय अचानक मिळणारी बातमी. कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण पाहणार आहोत तुमच्या पैशाची, नोकरीशी आणि व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे संकेत. हो मंडळी, कारण 22 जुलै हा दिवस तुमच्यासाठी आर्थिक बाबत एखादी अनपेक्षित बातमी घेऊन येऊ शकतो. गेल्या काही दिवसापासून एखादा पैसा अडकलेला आहे का? एखादं पेमेंट मिळण्याची वाट आहे का? एखाद्या कामाचा निकाल किंवा नोकरी संबंध उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे का? जर आज किंवा पुढील काही काळात त्या विषयामध्ये हालचाल सुरू होण्याची शक्यता आहे. एखादा फोन येऊ शकतो, एखादा मेसेज येऊ शकतो किंवा एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क करू शकते, तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊ शकते. विशेष ज्या कन्या राशीच्या लोकांनी गेल्या काही काळात एखाद्या कामासाठी खूप मेहनत घेतली तर त्यांना मेहनतीचा परिणाम दिसण्यास सुरू होऊ शकते. कदाचित तुम्हाला एखादी नवीन कामाची संधी, कदाचित एखादं थांबलेलं काम पुन्हा सुरू होईल किंवा एखादी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडण्यास मदत करेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणतीही आर्थिक ऑफर मिळाली तर लगेच निर्णय घेऊ नका. पण कोणतेही निर्णय घेण्याआधी संपूर्ण माहिती तपासा, कागदपत्र नीट वाचा आणि शक्य असल्यास विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. कारण आज तुमच्यासाठी संधी, पण त्याचबरोबर सावध राहण्याची गरज देखील आहे. एखादं थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, म्हणून आज फोन वाजला तर दुर्लक्ष करू नका, मेसेज आला तर नीट वाचा आणि एखादी संधी समोर आली तर तिचा शांतपणे विचार करा. कारण कन्या राशीच्या मंडळींनो, आज अचानक मिळणारी एक बातमी तुमचं आर्थिक परिस्थिती बदलण्याची सुरुवात करू शकते. कदाचित लगेच मोठा फायदा होणार नाही, पण आज मिळणारा संकेत तुम्हाला भविष्यातील चांगल्या संधीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. कन्या राशीच्या जातकांनो, आता आपण पाहणार आहोत तुमच्या कुटुंबातील वातावरण आणि जवळच्या व्यक्तीशी संबंधित संकेत. कारण आजच्या दिवसात तुमच्या घरातील किंवा अगदी जवळच्या व्यक्तीच्या संबंधित एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर येऊ शकते. गेल्या काही दिवसापासून घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी पूर्वीसारखी मनमोकळेपणाने बोलत नाही का? किंवा घरामध्ये एखादा विषय असा आहे ज्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली जात नाही का? जर असेल तर त्या विषयाबद्दल एखादी माहिती तुमच्या कानावर पडू शकते. कदाचित घरातील एखादी व्यक्ती स्वतःहून तुम्हाला काही सांगेल किंवा एखाद्या नातेवाईकाकडून तुम्हाला एखादी बातमी समजेल आणि ही बातमी ऐकल्यानंतर तुम्हाला काही क्षणासाठी आश्चर्यचकित वाटू शकतं. तुमच्यासाठी मनात प्रश्न येऊ शकतो, हे माझ्यापासून आत्तापर्यंत का लपलं? पण कन्या राशीच्या जातकांनो, अशा वेळी लगेच रागवू नका, कारण प्रत्येक गोष्ट लपवण्यामागं वाईट हेतू असतो असं नाही. काही वेळा समोरची व्यक्ती आपल्याला त्रास होऊ नये म्हणून एखादी गोष्ट सांगत असते. काही वेळा परिस्थिती योग्य वाटेल पाहत आहे म्हणून. आज एखादी बातमी समोर आली तर पहिल्यांदा पूर्ण सत्य समजून घ्या. कुटुंबातील एकदा जुना गैरसमज आज दूर होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्तीशी तुमचं बोलणं बंद असेल तर पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो, म्हणून आज घरातील वातावरणाकडे लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीचा फोन आला तर नीट ऐका. एखादे नातेवाईक भेटेल तर त्याच्या मागे मन मोकळेपणाने बोला, कारण कधी कधी एखाद्या संधी संवादातून आपल्याला आयुष्यातील महत्त्वाची माहिती मिळते. घरातील नाती टिकवण्यासाठी प्रत्येक वेळी मोठ्या शब्दाची गरज नसते. कधी कधी फक्त शांतपणे ऐकून घेणे पुरेसं असते. कदाचित एखादं नातं पुन्हा जवळ येईल किंवा कदाचित तुम्हाला एखाद्या व्यक्तीची खरी भावना समजेल. म्हणून आज मन शांत ठेवा, स्वामी समर्थाचं नाव घ्या आणि विश्वास ठेवा, जे काही तुमच्या समोर येईल त्यातून शेवटी तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार होईल. कन्या राशीच्या मंडळींनो, आपण आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाच्या सावधगिरीच्या संकेताकडे पाहणार आहोत. कारण आज तुमच्या कानावर एखादी महत्त्वाची बातमी पडू शकते, एखादं सत्य समोर येऊ शकतं, पण त्या क्षणी तुम्ही घेतलेली प्रतिक्रिया तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. आज जर एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी नवीन समजलं तर लगेच त्या व्यक्तीशी भांडण करू नका. तुम्हाला राग येईल, मन दुखेल, तुम्हाला वाटेल माझ्यापासून एक गोष्ट लपवण्याची गरज होती. पण अशा वेळी एकदा शांतपणे स्वतःला विचार करा, मला जे समजलं आहे ते पूर्ण सत्य आहे का? कारण अर्धवट माहितीवर घेतलेला निर्णय कधी कधी चुकीचा ठरू शकतो. आज तुमच्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे ती म्हणजे तुमचा संयम. तुम्ही शांत राहिला तर समोरची व्यक्ती स्वतःहून अधिक माहिती देऊ शकते. तुम्ही घाई केली नाही तर तुम्हाला सातत्याची दुसरी बाजू समजू शकते आणि तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलं तर एखादं महत्त्वाचं नातं तुटण्यापासून वाचू शकतं. कन्या राशीच्या मंडळींनो, आज एखाद्या व्यक्तीशी बोलणं विरोधात जाऊ शकतं. समोरची व्यक्ती एक गोष्ट सांगेल पण तिच्या कृतीतून दुसरी गोष्ट जाणवेल. अशा वेळी तुम्ही फक्त शांतपणे निरीक्षण करा. आज कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका, पण विनाकारण
कोणाला संशय घेऊ नका, हीच आजची खरी सावधगिरी आहे. आणखीन एक महत्त्वाचा संकेत म्हणजे आज तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगू नका. तुमच्या भविष्यातील योजना असेल, तुमच्या पैशाच्या संबंधित माहिती असेल किंवा एखादे महत्त्वाचं काम सुरू असेल तर त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चा करणं टाळा. कारण प्रत्येक जण तुमच्यासाठी मनापासून आनंदी असेल असं नाही. काही लोक तुमच्या प्रगतीचं कौतुक करेल पण मनापासून त्यांना तुमचं पुढं जाणं आवडणार नाही. म्हणून तुमच्या योजना त्यात पुरतं ठेवा आणि तुमच्या कामातून उत्तर द्या. कन्या राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, काही वेळा आपल्या आयुष्यात सत्य अचानक समोर येतं पण त्या सत्यामुळे आपलं आयुष्य संपत नाही, उलट तिथून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. जर आज तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समजलं तर स्वतःला दोष देऊ नका. कारण एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली तर तिच्या मागे धावू नका आणि जर एखादी व्यक्ती मनापासून तुमच्यासोबत उभी राहिली तर तिची किंमत ओळखा. कारण कोणाच्या आयुष्यात आपलं हे संकटाच्या वेळी कळतं. आज स्वामी समर्थाच्या चरणी एक प्रार्थना करा. माझ्यापासून जे सत्य लपलेलं आहे ते मला योग्य वेळी समजू दे. चुकीच्या व्यक्तीपासून माझं रक्षण कर आणि योग्य व्यक्तीची ओळख पटवण्याची बुद्धी दे. कन्या राशीच्या मंडळींनो, आजचा दिवस तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देऊ शकतो. सत्यापासून घाबरू नका. कारण सत्य कधी मन दुखवतं पण खोटं आयुष्यभर फसवतं. कारण सत्य कधी कधी मन दुखवतं पण खोटं आयुष्यभर फसवतं. म्हणून आज शांत राहा, निरीक्षण करा, देवावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, आज तुमच्या कानावर पडणारी एखादी बातमी तुमच्या आयुष्याची पुढचा निर्णय बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. आणि जर तुमची कन्या रास असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि भरभराट हो ही स्वामीचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अचूक माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला जुडून राहा. मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी